प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 25 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे सागर आणि मुक्ता हे दोघ जण एकत्र तर येणारच आहेत। सागर आणि मुक्ता नवरा बायकोच्या नात्याने इतक्या दुराव्यानंतर एकमेकाच्या मिठीमध्ये बेडरूम मध्ये नवरा बायको म्हणून एकत्र येणार आणि सावनीने चोरलेल्या त्या चावीचा सोक्षमोक्ष लागणार आहे। करोडो रुपयासाठी सावनीने तिजोरीची जी चावी चोरले त्याचा आता इकडे मुक्ता चांगलाच उलगडा करणार आहे। 25 ऑक्टोबरच्या भागामध्ये सागर आपल्या इकडे बसलेला असतो। सागर उदास असतो, गार्डन मध्ये उदास बसलेला असताना तो विचार करतो, मला माहिती आहे मुक्ता, ज्या वेळेला तुमच्या हातात ते पेपर पडतील किंवा ज्या वेळेला तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये मी तुमच्यापासून लांब गेलोय, तुम्हाला खूप त्रास होईल, पण तो त्रास क्षणिक असणार आहे, पण त्यानंतर असणारं सुख तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं असणार आहे। एकदा का मी लांब निघून गेलो ना तर माझी नसण्याची तुम्हाला नक्कीच सवय होईल। थोडे दिवस वाटेल तुम्हाला, पण त्यानंतर माझ्या नसण्याची तुम्हाला सवय होईल, हे मात्र नक्की। असं म्हणत असतानाच अर्जुन आता सागर उभा असतो आणि त्याच वेळेला मुक्ता तिकडे येते आणि सिरियसली म्हणजे आता तुम्ही निघून गेल्याची मला सवय होईल असं वाटतंय का तुम्हाला? आणि हे काय, इथे तुम्ही आहात का? एअरपोर्टला तुम्हाला जायचं आहे आणि मग तुम्हाला एअरपोर्टला जाण्यासाठी इथे प्रायव्हेट जेट येणार आहे का? घरातून मी 2 मिनिटासाठी गिफ्ट आणण्यासाठी आत गेले तर तुम्हाला तिकडे थांबता नाही आलं, तुम्हाला इकडे तुमचं लेट होत होतं ना, तुम्हाला लेट होत होतं तुमचं प्लेन, मग आता कुठे आहे तुमचं प्लेन? का प्रायव्हेट जेटनी या गार्डन मध्ये उतरून निघून जाणार आहात? असं म्हटल्यावरती आता इकडे सागर गडबडतो आणि सागर म्हणायला लागतो, नाही तसं नाही, माझं फ्लाईट आहे ते थोड्या वेळाने। मुक्ता म्हणते, थोड्या वेळाने आहे ना, मग इथे काय करताय तुम्ही? इथे बसून टाळ कुटत बसलात का? या सगळ्यामध्ये मुक्ता आता खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही दिलेलं रिटर्न गिफ्ट पण मला मिळालेलं आहे। आता मात्र सागर गडबडतो आणि मुक्ताला काय उत्तर द्यावं हाच तो विचार करत असतो। मुक्ता म्हणते, बरोबर आहे, तुमच्याकडे आता उत्तर नसणार आहे, तुम्ही मला हेच सांगणार की मी तुम्हाला डिझर्व करत नाही किंवा तुम्ही मला डिझर्व करत नाही, हेच बोलणार ना? मग हे छाती ठोकपणे बोलायचं सोडून इकडे आता तोंडला पळत का आलात? द्या उत्तर आता मान खाली घालून अजिबात चालणार नाहीये असं म्हणत चिडलेली मुक्ता आता सागरवरती खूप राग काढत असते आणि हे तुमचं रिटर्न गिफ्ट आहे ना, या रिटर्न गिफ्टचं असं म्हणत त्याची सुरुवात करते, त्याच रिटर्न गिफ्टला म्हणजे डिवोर्स पेपरला गोल गोल करते आणि मुक्ता इथे सागरला बेदम मारायला सुरुवात करते। सागर म्हणतो, ओ काय करताय? यावरती मुक्ता सांगते, काय करताय? ज्या वेळेला इकडे आता त्यावरती सागर म्हणतो, ऐका ना, खरं सांगू का, तर मी तुमच्या आयुष्यातला खूप मोठा त्रास आहे, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, मी तुमच्या आयुष्यातला व्हिलन आहे। मुक्ता म्हणते, हो आहात ना, तुम्ही माझ्या आयुष्यातले व्हिलन आहातच। कसं आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोणतरी व्हिलन असतोच ना, पण जसं आशू तुमच्या आयुष्यातलं व्हिलन आहे त्याप्रमाणे तुम्ही माझ्या आयुष्यातले व्हिलन आहात। पण तुम्ही माझ्या आयुष्यातले व्हिलन असलात तरी आयुष्याच्या कुठच्या तरी कोपऱ्यात तुम्ही माझ्यासाठी हिरो सुद्धा आहात ना। माझं आयुष्य तुमच्याशिवाय मी इमॅजिन पण करू शकत नाही ना, पण तुम्ही काय केलं? तुम्ही या सगळ्यामध्ये हे मला गिफ्ट दिलत काय? तुमच्या तर आता असं म्हणत मुक्ता इतकी चिडलेली असते की त्या गिफ्टलाच म्हणजेच डिवोर्स पेपरलाच गोल गोल करते आणि सागरला इकडून तिकडून बेदम मारायला लागते। सगळे लोक तिकडे येऊन बघतात की नक्की मुक्ताचं चाललंय तरी काय। त्यावरती सागर म्हणतो, मुक्ता अहो लोक बघतायत। मुक्ता म्हणते, बघू दे, काही हरकत नाहीये, ज्या वेळेला नवरा चुकतो त्यावेळेला बायकोने काय करायला पाहिजे ना हे लोकांना बघू दे, म्हणजे जेणेकरून पुढल्या वेळेला नवरा चुकत नाही। असं म्हणत मुक्ता कधी नाही ते आपलं रूप दाखवत त्याच डिवोर्स पेपरने सागरला इकडून तिकडून मारत असते आणि सगळे लोक हसून पाहत असतात। त्यावरती मुक्ता सांगत असते, कसं आहे ना, तुम्ही मला त्रास देता, बरोबर आहे, तुमच्या इतका त्रास मला माझ्या आयुष्यात आतापर्यंत कोणी दिलाच नाहीये, तुम्ही माझ्या आयुष्यात असलेले खूप मोठा त्रास आहात। पण कधी कधी काय असतं माहिती आहे ना, या सगळ्यामध्ये काही त्रास न हवेशे वाटत असतात, आपल्याला वाटत असतं की हे त्रास आपल्याला व्हावे आणि त्यातलाच तुम्ही एक त्रास आहात।
तुम्ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहात. तुम्हाला वाटतंय की तुम्ही माझ्या आयुष्यातले विलन आहात, पण नाही, तुम्ही माझ्या आयुष्याच्या एका कोपऱ्यातले कुठेतरी हिरो आहात. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखी व्यक्ती आल्यामुळे माझं आयुष्य खूप छान झालेलं आहे. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण जी मुक्ता एकटी राहत होती त्या मुक्ताला तुम्ही एक फॅमिली दिलीत. त्या मुक्ताला तुम्ही हक्काचं घर दिलत. त्या मुक्ताला या सगळ्यामध्ये तुम्ही आई बनवलत. तिला एक हक्काची घर, हक्काची फॅमिली दिलीत. आणि हे सगळं असताना आता तुम्ही मला सोडून जाणार आहात का? यावरती सागर म्हणतो, मी खूप वाईट आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मी माझ्यामुळे खूपच त्रास ओढवत आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला सोडून चाललो होतो. इतकंच कशाला, तर या सगळ्यामध्ये माझ्या नसण्याची तुम्हाला होईल सवय. म्हणजे आता सुद्धा कसं आहे आपण एकत्र आहोत, एकमेकांच्या सोबत आहोत, त्यामुळे आपल्याला एकमेकांची सवय झाली. बस इतकंच, बाकी काही नाहीये. पण त्यानंतर मी जेव्हा लांब जाईन त्यावेळेला तुम्हाला या सगळ्याची सवय होईल, नक्की सांगतो मी. मुक्ता म्हणते, हो का, असं आहे का? खबरदार पुन्हा मला हे असं डिवोर्सचं किंवा हे असं काही बोलण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणत मुक्ता आता एकदम हतबल होते आणि बाजूच्या बेंचवरती बसते. मग सागर तिच्या जवळ येतो. तर काय मुक्ता, तर काय सांगा ना. यावरती मुक्ता म्हणते, जर का तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेलात किंवा तुम्ही मला या सगळ्यामध्ये जर का डिवोर्स देऊन आपल्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केलात तर मी नाही जगू शकणार. मी मरून जाईन. मी तुमच्याशिवाय जगण्याची किंवा तुमच्याशिवाय राहण्याची कल्पना सुद्धा कधीच करू शकत नाही. असं म्हणत या सगळ्यामध्ये मुक्ता आता सागरला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत असते आणि तुमच्याशिवाय मी नाही जगणार, मरून जाईन असं म्हणते. सागर आता मुक्ताला समजवत असतो. मुक्ता सांगते, असं काय करताय तुम्ही? माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. असं म्हणत मुक्ता आता रडत असते. सागर तिला जवळ घेतो आणि सागर तिला म्हणायला लागतो, हे बघा, या सगळ्यामध्ये आपण दोघं एकमेकांसाठी परफेक्ट नाही असं मला वाटत होतं. तुम्हाला तुमची काळजी घ्यायला, तुम्हाला प्रेम करायला मी समर्थ नाही असं मला वाटत होतं. मुक्ता म्हणते, हे तुमचं तुम्हीच ठरवणार का? मला काही माझ्या भावना आहेत की नाही, मला काय वाटतं किंवा मला काही नाही वाटत, तुमचं तुम्ही ठरवून आता परस्पर मला न सांगता मला सोडून निघून जाणार का? असं म्हणत मुक्ता आता त्या डिवोर्स पेपरला फाडून टाकते आणि सागरला घट्ट मिठी मारते. आता मात्र सागर आणि मुक्ता पूर्णपणे देहभान हरपून आपल्या आजूबाजूला कोणी आहे कोणी नाही या सगळ्याचा विचार न करता एकमेकांना गच्च मिठी मारतात आणि एकमेकांच्या मिठीमध्ये पूर्णपणे विरघळून जातात. सगळेजण हे पाहत असतात. इतकंच काय, सगळेजण जोरदार टाळ्या वाजवत असतात. त्यावरती सागर म्हणतो, मग काय आता? यावरती मुक्ता म्हणते, आता काय? सागर म्हणतो, नाही, तरी सुद्धा मला जावंच लागेल. मुक्ता म्हणते, काय, इतकं सगळं होऊन तुम्हाला जावं लागेल? यावरती सागर म्हणतो, अहो, जावं लागेल म्हणजे काय, आपल्याला घरी जावं नाही का लागणार? असं म्हणत सागर मुक्ताला छेडत असतो. तोपर्यंत इकडे घरामध्ये अस्वस्थ वातावरण असतं. मिहिरने जिथपासून सांगितलेलं असतं की सागर दादूस हा घर सोडून कायमचा निघून चाललाय किंवा तो आता सिंगापूरला कायमचा सेटल व्हायला चाललाय. इकडे मुक्ता तर सागरला थांबवायला निघून गेलेली असते, पण घरामध्ये सगळेजण अस्वस्थ असतात. आई एकविराला प्रार्थना करत इंद्रा सांगत असते, माझ्या सागराला मुक्ताला परत आणू दे. त्या दोघांच्या आयुष्यामध्ये आत्ता कुठे आनंदाचे क्षण यायला लागलेत. ते आनंदाचे क्षण असे तू वाया घालवू नको आणि या सगळ्यामध्ये सागरला मुक्ता परत घेऊन येऊ दे असं म्हणत आई एकविरेकडे प्रार्थना करत इकडे आता इंद्रा असते आणि तोपर्यंत कोमल, स्वाती आणि आता मिहिर, लकी हे सगळेजण मुक्ता सागरला घेऊन येते का याची वाट पाहत असतात. पण सावनीला मात्र आता खूप मजा येत असते. सावनी विचार करते, आता काही सागर येत नाही. आतापर्यंत सागरचं फ्लाईट उडालं असेल, सागर सिंगापूरला पोहोचला सुद्धा असेल आणि मुक्ता रडत तिथे एअरपोर्ट वरती बसली असेल. त्यामुळे आता काही सागर येत नाहीये. चाव्या तर माझ्याकडेच आहेत. आता ह्या चाव्या घेऊन मी बरोबर मला हवेत तसे पैसे घेणार आणि मला हवेत तसे उधळणार. मला हे करत होता काय? मला बसने जायला सांगायचा आणि या सगळ्यामध्ये आता माझ्याकडे सगळी प्रॉपर्टी येणार आहे. म्हणून सावनीच्या डोक्यामध्ये आता पैसा 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 आणि मुक्ता आणि सागरला वेगळं केल्याचा आसुरी आनंद हे घुमत असतं. तोपर्यंत इंद्रा आता आई एकविरेकडे सांगत असते, माझ्या सागराला लवकरात लवकर घरी आण आणि आता त्याच्या मनात जे काही चाललंय ना ते सगळं संपवून टाक.
इकडे तोपर्यंत मुक्ता सागरला घेऊन घरी येते. मुक्ताने सागरला घेऊन घरी आल्यावरती लकी आता सागरला मिठी मारतो, दादूस तू आलास, बरं झालं दादूस तू आलास ते असं म्हटल्यावरती इकडे आता कोमल सांगते, बाद झालं, तुझं कितीही महत्वाचं काम असलं ना तरी तू कुठे कुठे जाणार नाहीयेस. आता तुझं महत्वाचं काम गेलं तेल लावत. आता तुझ्या महत्वाच्या कामाला आम्ही कुणी विचारणार नाहीये. काही झालं तरी तू आम्हाला मुक्ता वहिनीला सोडून कुठे जायचं नाहीयेस. त्यावरती इंदिरा म्हणते, सागऱ्या अरे काय रे हे, असं आम्हाला सोडून तू कायमचं निघून जाणार होतास का? आम्हाला काही न सांगता डायरेक्ट सिंगापूरला. यावरती लकी म्हणतो, दादूस तुझं हे काय चाललंय मला कळतच नाहीये. स्वातीताई बघ दादूस आलाय, विचार त्याला. मग स्वाती येते आणि काय चाललं रे तुझं, म्हणजे या सगळ्यामध्ये आम्ही तुला इतके कंटाळला, आम्हाला तू इतका कंटाळलास की आम्हाला सोडून निघून जाशील असं म्हणत स्वाती सुद्धा या सगळ्यामध्ये त्याची चांगलीच कान उघडणी करायला लागते. मुक्ता म्हणते, बघा स्वातीताई बघा, तुम्हाला न सांगता कुणाला न सांगता हे चालले होते. इंदिरा म्हणते, परत असा वेडेपणा करू नकोस बरं. अरे त्या मुक्ताची काय अवस्था झाली होती तू विचार तरी कर. असं म्हणत सगळेच जण आता इकडे सागरवरती चिडलेले असताना मुक्ता म्हणते, स्वातीताई यांना असं सोडायचंच नाहीये, यांना शिक्षा झालीच पाहिजे. इंदिरा म्हणते, मुक्ता तुला जी शिक्षा योग्य वाटेल ना ती शिक्षा दे, कारण हा सगळ्यात जास्त गुन्हेगार तुझाच आहे. काहीही झालं तरी याला शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हणत इंदिरा सुद्धा आता मुक्ताच्या बाजूने असते आणि सागराला शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणते. मुक्ता म्हणते, ठीक आहे, सगळ्यांचीच इच्छा असेल ना तर मी तुम्हाला शिक्षा देणार म्हणजे देणार. सागर म्हणतो, आता काय शिक्षा द्यायची आहे बोला. यावरती आता इकडे मुक्ता सांगते, 25 उठाबशा काढायच्या आहेत. सागर म्हणतो, अहो काय करताय, 25 उठाबशा. मुक्ता म्हणते, इतकंच नाहीये तर प्रत्येक उठाबशीला तुम्ही आता बोलायचं आहे की मी पुन्हा घरच्यांना सोडून कुठेही जाण्याचा विचार करणार नाही. असं 25च्या 25 वेळा ज्या वेळेला बोलाल ना त्याच वेळेला तुमची शिक्षा पूर्ण होईल असं म्हणत मुक्ताने सागरला जबरदस्त शिक्षा दिलेली असते. आणि या सगळ्यामध्ये सागर म्हणतो, अहो 25 म्हणजे जरा जास्त नाही का? मुक्ता म्हणते, काही जास्त कमी नाहीये, 25 वेळा उठाबशा काढून हे वाक्य बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र सागर आता 25 वेळा ते वाक्य बोलून आता शिक्षा भोगायला तयार असतो. मुक्ता म्हणते, लवकर लवकर प्रत्येक वाक्याला हे बोलायचंय बरं का. मग सागर बोलतो, मी तुम्हाला आणि घरच्यांना सोडून आता कुठे कुठे जाणार नाही. मुक्ता म्हणते, मोठ्याने मी काही ऐकलेलं नाहीये, पुन्हा पुन्हा मोठ्याने नीट मला असं म्हणत सागरला पहिल्यापासून 25 पाढे 50 सुरू आता मुक्ताने केलेले असतात. मग आता 25 वेळा तो उठाबशा काढतो, 25 वेळा मी तुम्हाला आणि घरच्यांना सोडून कधी कुठे जाणार नाही असं बोलतो. आणि बाद झालं का एवढं सगळं? मुक्ता म्हणते, फक्त बोलून पुरेसं होणार नाहीये तर या सगळ्यावरती तुमची अंमलबजावणी पण झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा जर आम्हाला सोडून जाण्याचा विचार केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मुक्ता सगळ्यांच्या समोर सागरला शिक्षा तर करते. आणि आता सगळेजण मुक्ताच्या बाजूने असतात. इकडे सगळे मुक्ताला सपोर्ट करत असतात, पण एकच व्यक्ती असते जी सागरच्या येण्यामध्ये उदास झालेली असते आणि ती म्हणजे इकडे सावनी. सावनी विचार करत असते, काय मूर्ख आहे हा, निघून जायचं तर परत आलाय. बरं परत आलाय तर आलाय, पण याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. जर का आता त्याला तिजोरीची चावी सापडली नाही तर या सगळ्यामध्ये आता मात्र माझं काही खरं नाहीये. ही चावी माझ्याकडे आहे ही गोष्ट कळली तर एक तर माझं तर काही खरं नाही, एक दुसरं म्हणजे मी पैसे पण आता चोरू शकणार नाही. इकडून आड तिकडून वीर, मला सगळीकडून अडकल्यासारखं झालेलं आहे असा सावनी आता विचार करत असते. आणि सावनीला पैसे तर मिळणार नसतात, पण जी चावी चोरलेली असते ती चावी किमान पक्षी आता त्या ठिकाणी नेऊन ठेवायला लागणार आहे. कारण जर का चावी माझ्याकडे आहे ही गोष्ट समोर आली तर माझं काही खरं नाही असा ती विचार करते. आणि काय करू म्हणून ती स्वतःवरती चिडत असते. तोपर्यंत इकडे आता स्वाती म्हणते, मुक्ता बरं झालं तूच त्याला शिक्षा केलीस. ती कसं आहे ना, त्याला न अशी शिक्षा होणं गरजेचंच आहे, म्हणजे त्याला पुढच्या वेळेला असा विचार करताना तो पुन्हा असं परत कधी करणार नाही असं म्हणत आता इकडे स्वाती सुद्धा मुक्ताच्या बाजूने ठामपणे उभी असते. त्यावेळेला मुक्ता म्हणते, काय सगळे बोलतात आता तरी तुमच्या लक्षामध्ये राहील ना असं म्हणत स्वाती आणि सगळे जण इकडे आता सागरला ओरडत असतात. त्यावरती इंदिरा म्हणते, बरोबर आहे, या सगळ्यामध्ये हे असंच घडलं पाहिजे होतं असं म्हणत आता सगळे जण मुक्ता आणि सागर या दोघांचं कौतुक करत असतात. मग आता मुक्ता आणि सागर दोघं रूम मध्ये येतात. रूम मध्ये आल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट आता सागर करतो ती म्हणजे
त्यांनी हातामध्ये काढून दिलेलं, मुक्ताने दिलेलं ब्रेसलेट जे काढून टाकलेलं असतं ते ब्रेसलेट तो आता कपाटातून काढतो. कपाटातून ते ब्रेसलेट काढल्यावरती तो मुक्ताच्या जवळ येतो आणि मुक्ताच्या हातामध्ये ते ब्रेसलेट देतो आणि मुक्ताला ते ब्रेसलेट तिच्या हाताने आपल्या हातात घालायला सांगतो. मुक्ता सुद्धा खूप खुश होते, कारण खूप आवडीने तिने हे ब्रेसलेट आणलेलं असतं. पण मधल्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या असतात त्याच्यामुळे चिडलेल्या सागरने जरी मुक्ताने हातामध्ये ब्रेसलेट घातलं असलं तरी ते रागारागात फेकून दिलं असतं. मुक्ता म्हणते, आली ना अक्कल ठिकाणावरती, असं म्हणत मग आता सागर मुक्ताच्या हातामध्ये तो बॉक्स देतो. मुक्ता त्यातलं ब्रेसलेट काढते. ब्रेसलेट काढून सागरच्या हातात ते घालते आणि पुन्हा सगळ्या गोष्टी नॉर्मल झालेल्या असतात. मुक्ताने जे प्रेमाने ब्रेसलेट आणलेलं असतं ते ब्रेसलेट सागरच्या हातामध्ये अगदी छान खुलून दिसत असतं आणि मुक्ता खूपच खुश होते. फायनली सागर आणि मुक्तामधले सगळे दुरावे दूर झालेले असतात आणि सगळ्या गोष्टी संपून आता दोघ जण पुन्हा नव्याने सुरुवात करत असतात. आता इकडे सागर मुक्ताला आपल्या मिठीत घेतो आणि कधीही मी तुला सोडून देणार नाही असं फायनल वचन देतो. आता झालं, तो दिवस सरतो. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना उत्सुकता असते की नक्की मुक्ताने एअरपोर्टला सागरला कसं थांबवलं, काय थांबवलं, आणि तेच स्वाती विचारत असते. आणि काय ग मुक्ता, काय केलंस तू काल एअरपोर्टमध्ये जाऊन? मुक्ता म्हणते, काय केलं म्हणजे काय, सोडलंय काय त्यांना मी? काहीतरी विचित्र वागतात, डिवोर्स पेपर देऊन गेले. म्हणजे ज्या गोष्टीचा मी कधी विचार पण केला नव्हता ते डिवोर्स पेपर मला देऊन गेले. मग काय, तिकडे गार्डन मध्ये बसले होते जाऊन. मग मी काय केलं, त्याच डिवोर्स पेपरची सुरदळी केली आणि तिकडे त्यांना फटके दिले. यावरती आता इकडे स्वाती म्हणते, काय फटके दिलेस, काय मुक्ता तू? मग तिकडे कुणी लोक नव्हती का? मुक्ता म्हणते, नसायला काय झालंय, खूप लोक होती, त्या सगळ्या लोकांच्या समोरच मी फटके दिले. स्वाती म्हणते, बाप रे, तू तर एकदम ग्रेटच आहेस. यावरती मुक्ता म्हणते, मग काय, त्यांनी जे काही केलं ते काही योग्य होतं का? कधीतरी बायकोला हे असा स्टँड घ्यायलाच लागतो, असं म्हणत इकडे मुक्ता हे सगळं सांगत असताना तिकडे आता इंद्रा येते. इंद्रा म्हणते, मग काय, या सगळ्यामध्ये मुक्ता सोबळीच बरं का इंद्रा कोळीची सून. बायको म्हणजे अशी असते ना की कधीतरी आपला आवाज हा राखून ठेवायलाच लागतो. कारण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला नवऱ्याला काही गोष्टी कळत नाहीत ना तेव्हा आपला राखीवच आवाज ठेवायचा असतो. हा राखीव आवाज ठेवला ना की बरोबर नवरा अगदी वटणीवर येतो. म्हणून तर सागराचे पप्पा अजूनही माझ्या मुठीत आहेत ना. म्हणजे नवऱ्याला कसं आहे, नवऱ्याला मिठीत कमी ठेवावं पण मुठीत जास्त ठेवावं, असं म्हणत इंद्रा आता इकडे आपल्या नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं याच्या ट्रिक्स आणि टिप्स आपल्या सुनेला देत असते. आणि छानपैकी आदल्या रात्री काय घडलं हे मुक्ता रंगवून कसं सागरला फटकारलं, कशी तिकडे लोक आली, कसं सागर घाबरला आणि मी कसं त्याला घरी घेऊन आले हे अगदी सांगत असते. स्वाती, इंद्रा आणि मुक्ता यांच्या गप्पा चालू असतात आणि तिघी जणी गप्पा मारत असताना सागरने आपली बॅग उचकलेली असते आणि त्याच्या काही गोष्टी त्याला सापडत नसतात. त्यामुळे सागरची चिडचिड होत असते आणि तो मुक्ताला आवाज देत असतो, मुक्ता मुक्ता असं म्हणत तो आता मुक्ताला आवाज देतो. मग मुक्ता रूम मध्ये येते आणि सागरला त्याच्या काही गोष्टी सापडत नसतात. म्हणून मुक्ता म्हणते, काय झालं? यावरती सागर म्हणतो, काय करू, तुमच्याशिवाय माझं पानच हलत नाहीये, काही गोष्टी सापडत नाहीयेत. मुक्ता म्हणते, हे तुमचं नेहमीच आहे ना. म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला बाकी वेळेला बायकोची गरज लागते, पण ज्या वेळेला डिवोर्स देऊन सिंगापूरला निघून जायचं होतं त्यावेळेला मात्र आता काही बायकोची आठवण नाही आली आणि मुक्ता विषय सोडायला तयारच नसते. कालचा विषय काल आटपलेला असतो, काल मुक्ताने सगळं निपटलेलं असतं, सागरला घरी पण आणलेलं असतं. पण बायकांची सवयच असते जुनं उकरून नवऱ्याला टोमणे मारणं आणि तेच मुक्ता टिपिकल बायकोचं काम करत असते. पुन्हा एकदा कालचाच विषय काढते, कारण नवरा ज्या विषयावरती चुकलाय तो विषय सोडणं हे बायकोला कधी जमतच नसतं. त्यामुळे तोच विषय धरून मुक्ता आता सागरला टोमणे मारत असते. बरोबर आहे, काल बायकोची आठवण नाही आली, काल डिवोर्स पेपर नेऊन निघून चाललं. सागर म्हणतो, पाया पडतो तुमच्या, मी कालचा विषय काढू नका. काल मला जे काही त्याच डिवोर्स पेपरची सुरनळी करून मारलेत ना सगळ्यांच्या समोर, आता तरी तो विषय सोडून द्या. सारखं तोच विषय काढून अजून मला किती लाजवाल. मुक्ता म्हणते, का करायला तुम्हाला लाज नाही ना वाटली? मग आता मी बोलते ते ऐकायला लाज कशाला वाटली पाहिजे? काही नाही, 10 वेळा बोलणार मी. जी चुकी तुम्ही केले त्याला काही माफीच नाहीये. यावरती सागर म्हणतो, अहो झालं, काल आटपलं सगळं, कालचं हे बोलणं झालंय, पुन्हा नका बोलू ना. नाहीतर असं म्हटलं. ती मुक्ता म्हणते, नाहीतर काय? नाहीतर
यावरती सागर सुद्धा आता एकदम रोमॅन्टिक होतो. रोमॅन्टिक झालेला सागर आता मुक्ताला आपल्या मिठीत खेचतो आणि नाहीतर हा नवरा काय करू शकतो ना हे मी तुम्हाला दाखवतो असं म्हणत अगदी गच्चपणे तो मुक्ताला मिठीत घेतो. आता मुक्ताला ही शिक्षा वाटण्याच्या ऐवजी हे मुक्तासाठी स्वर्ग सुखच असतं. मग मुक्ता आता सागरकडे एकटक पाहत बसते आणि आता सागर म्हणतो, असं पाहू नका, तुम्हाला काय वाटलं हे जवळ घेणं ही शिक्षा आहे? नाही, याच्यापेक्षा पुढे मी बरंच काही करू शकतो, माहित नाहीये तुम्हाला? मुक्ता म्हणते, काय करू शकता? यावरती सागर म्हणतो, दाखवतो ना, याच्या उपर सुद्धा मी जे काही करू शकतो ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन असं म्हणत सागर मुक्ताला आपल्या मिठीत जवळ ओढतो आणि गच्च मुक्ताला आपल्या जवळ घेतो. तोपर्यंत इकडे आता मुक्ताला आठवतं ते म्हणजे स्वातीचं बोलणं. स्वातीने सांगितलेलं असतं, तुमच्यामधल्या आता भांडणं बंद करा आणि ना मुक्ता तू आय लव्ह यू म्हणून मोकळी हो, कारण या सगळ्यामध्ये आता तुमचं भांडण नको व्हायला. यावरती मुक्ताने सांगितलेलं असतं, काही नाही, या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे मी नाही पुढाकार घेणार, दरवेळेला मीच का पुढाकार घेऊ असं म्हणत मुक्ताने जे बोललेलं असतं ते सुद्धा तिला आठवतं. हे सगळं चालू असताना सागर मुक्ताला जवळ घेतो, तिच्या ओठावरून हात फिरवतो आणि मी तुम्हाला दाखवतो की मी याच्यापेक्षा जास्त काय करू शकतो ते असं म्हणत सागर मुक्ताला जवळ घेतो, आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करतो. हे सगळं चालू असताना इकडे एक वेगळाच प्रकार घडतो. ते म्हणजे सागरच्या लक्षात येतं की आपल्या तिजोरीच्या चाव्या गायब आहेत. ज्या चाव्या गायब केलेल्या असतात त्या म्हणजे सावनीने, कारण तिजोरीमध्ये सागरने खूप सारे पैसे ठेवलेले असतात. मग सागर बाहेर येतो आणि आता मुक्ता आणि इंद्रा त्या दोघींना म्हणायला लागतो, माझ्या तिजोरीच्या चाव्या नाही सापडत आहेत. कुठे आहेत तिजोरीच्या चाव्या? तिजोरीच्या चाव्या मला आत्ताच्या आत्ता हव्यात. यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते, असं कसं, तिजोरीच्या चाव्या आपल्याच इथे होत्या ना? त्यावरती सागरला इकडे आता सावनीवरती संशय येतो आणि त्यावेळेला इंद्रा सावनीला बोलवते आणि काय ग सावने, कुठे आहेत तिजोरीच्या चाव्या? घरामध्ये कुठेही चाव्या नाही आहेत. यावरती आता इकडे सावनी म्हणते, तुम्ही माझ्यावरती का संशय घेताय? यावरती इंद्रा म्हणते, मग हाय कोण? या घरातल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त बाहेरचं कोण आहे? तूच आहेस ना? यावरती सावनी म्हणते, काय करायचं ते करा, जा माझ्या रूमची झडती घ्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझ्या रूमची झडती घेतल्यावरती तुम्हाला चाव्या सापडल्या नाहीत तर काय कराल तुम्ही असं म्हणत सावनी आता उलटा प्रश्न करते. ऍक्च्युली सावनीने चाव्या चोरल्यात आणि त्या सावनीने कुठेतरी लपवून ठेवल्यात, पण या चाव्या चोरल्यानंतर सावनीने पैसे चोरलेत का हे अजून माहिती नसतं. त्यामुळे चावीचं प्रकरण समोर आल्यावरती सावनी गडबडलेली असते. सागरला 100% तिच्यावरतीच डाऊट असतो. चाव्या कशा सापडणार, सावनीने चाव्या चोरून त्यातले पैसे काढलेत का, हे सत्य कसं समजणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.